BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे 3558 जागांसाठी आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान यामध्ये भेटणार आहे। आणि BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर मैदानी चाचण्या एक लक्षात ठेवा, त्यानंतर यामध्ये लेखी परीक्षा आहे। तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार आहे आणि या भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, फी वगैरे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। ठीक आहे, तर पहा BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 23 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते तर पहा, यामध्ये आपण 10वी पास पाहिजे प्लस आपल्याजवळ ITI असला पाहिजे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। 10वी पास आहे मागितल्यामध्ये आणि ITI सुद्धा मागितलं आहे। वयोमर्यादा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। 25 ऑगस्ट 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण जागांचा जर विचार केला, यामध्ये कोणकोणते पदं असणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, ही जी भरती निघाली 3558 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये ट्रेड्समॅनचेच पद आहे। तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी जे पद आहे तर कॉन्स्टेबल कॉबलरचा यामध्ये 65 जागा आहे। त्याचबरोबर दुसरा कॉन्स्टेबल टेलरचा 18 जागा आहे। तिसरं जे पद आहे कॉन्स्टेबल कार्पेंटरचा 38 जागा आहे। कॉन्स्टेबल प्लंबरचा 10 जागा आहे। कॉन्स्टेबल पेंटरचा 5 जागा, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा 4 जागा आहे। कॉन्स्टेबल पंप ऑपरेटरचा 1 जागा, कॉन्स्टेबल अपहोल्डरचा 1 जागा आहे। कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा 599 जागा, कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा 320 जागा आहे। कॉन्स्टेबल बार्बरचा 115 जागा आहे। कॉन्स्टेबल स्वीपरचा 652 जागा आहे। कॉन्स्टेबल वेटरचा 13 जागा आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पद पाहिलं तर कॉन्स्टेबल कॉबलरचा 2 जागा आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल टेलरचा 1 जागा आहे। त्याचबरोबर कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा 38 जागा आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा 17 जागा आहे। कॉन्स्टेबल कुकचा 82 जागा आहे यामध्ये। त्याचबरोबर कॉन्स्टेबल स्वीपरचा 35 जागा आहे। कॉन्स्टेबल बार्बरचा 6 जागा आहे। तर एवढ्या 3558 जागांसाठी ही पूर्ण वॅकन्सी या ठिकाणी चालू आहे। तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये ITI असला पाहिजे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते यामध्ये 165 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवारांसाठी उंची लागते यामध्ये 155 सेंटीमीटर, छाती 75 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर यामध्ये भरली पाहिजे। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आपल्याला मारायची आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटांपेक्षा 1 सेकंड जरी जास्त गेला आपलं तर आपल्याला जागेवर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर कारण की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये एका सेकंडमध्ये मुलांना काढलं जाते,
एक लक्षात ठेवा. तर आता BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरच्या जागा निघाल्या होत्या, तर त्याचं ग्राउंड होतं, तर त्यामध्ये एका सेकंडमध्ये रनिंगमध्ये मुलांना या ठिकाणी काढलं होतं. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग, यामध्ये 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटामध्ये मारायचे आहे. जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे, तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जास्त गेला, तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आतापासून आपला जो टाईम आहे, कारण की एका सेकंडमध्ये रनिंगमध्ये फेल केलं जाते, एक लक्षात ठेवा. कारण की याच्या अगोदर BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रेटचं ग्राउंड होतं, मुलांना आणि मुलींना सुद्धा एका सेकंडमध्ये बाहेर केलं होतं रनिंगमध्ये. ठीक आहे, तर ज्यांचा सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाईम आपला 24 मिनिटापेक्षा जास्त जर येत असेल, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा. कारण की सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंडच आहे. आणि महिला उमेदवारांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम हा जास्त येत असेल, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा. त्याचबरोबर पेपरची सुद्धा तयारी आतापासून चालू द्या. तर अशा प्रकारे आपलं सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे. ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. पेपर हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 2 घंट्याचा टाईम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी यामध्ये भेटणार आहे. 2 घंट्यामध्ये आपल्याला पेपर सोडवावा लागणार आहे. पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपलं BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची आहे. तर आतापासून तयारी चालू आहे, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू आहे. त्याचबरोबर सेल्फ स्टडी सुद्धा आतापासून करा, कारण की चांगली ही 3558 जागांसाठी भरती चालू आहे. 10वी पास मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि 23 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नरचा, हे संपूर्ण जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल आणि नवनवीन जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकलेली आहे. BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये सर्व ट्रेड्समॅनचे पद आहे आणि यामध्ये 10वी पास आणि ITI पाहिजे आणि 3588 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली आहे. तर उंची वगैरे तुम्ही यामध्ये बघू शकता की पुरुष उमेदवारांसाठी जी उंची यामध्ये लागते तर 165 सेंटीमीटर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर आणि 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे. तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, यामध्ये पुरुष उमेदवारांना 24 मिनिटामध्ये आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार, आपला पेपर असणार आहे. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे. 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. हे जर समजून जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण ही जाहिरात टाकलेली आहे.